हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज ना आपण मस्त असे ओल्या वाटाण्याचे भजे बनवणार आहोत। मार्केटमध्ये भरपूर सारे वाटाण्याचे शेंगा येत आहेत, तर या वाटाण्याच्या शेंगापासून आपण एकदम क्रिस्पी असे वाटाण्याचे भजे बनवूया। इथे मी वाटाणे निवडून घेतलेली आहे, याची साल काढून घेतलेली आहे। या वाटीने हे 2 वाटी भरून मटार आहेत। आता हे ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि यामध्ये आपण अद्रक आणि लसूण टाकूया। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत 7 ते 8 आणि जिरे टाकायचे आणि हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचे। जास्त बारीक नाही करायचे, थोडंसं असं जाडसरच असं काढायचे आणि हे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंटही करा। इथे मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे। यामध्ये आपण हळद टाकूया आणि ओवा टाकूया 1 चम्मच आणि 1 चम्मच मीठ टाकूया आणि 1 चम्मच लाल तिखटही टाकूया। आणि आता यामध्ये ना आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त तांदळाचं पीठ घेतलेली आहे मी, त्यातलं अर्ध टाकते आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते कोथिंबीर टाकून। छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं, पाणी टाकायचं नाही आधीच। हे व्यवस्थित असं सगळं एकजीव करून घ्यायचं आणि मग नंतर थोडंसं पाणी टाकून हे छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। यामध्ये अजून थोडंसं तांदळाचं पीठ बसेल, मी जे उरलं होतं ना तेही पीठ यामध्ये टाकून देते आणि थोडंसं पाणी टाकून हे छान असं पीठ मिक्स करून घेणार आहे। हे भजे खूप छान होतात, एकदम क्रिस्पी होतात तांदळाचं पीठ वापरल्यामुळे। आपण ओल्या वाटाण्यापासून काहीतरी वेगळी डिश ट्राय करायची असेल तर एकदा नक्कीच हे भजे बनवून पहा, खूप मस्त होतात आणि झटपट बनतात, काही जास्त वेळ लागत नाही। मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता हे असं 5-10 मिनटं ठेवायचे आणि मग नंतर 5-10 मिनटाच्या नंतर आपल्याला याचे छान असे भजे करून घ्यायचे। 5-10 मिनटाच्या नंतर ना मी कढईमध्ये तेल घेतलेली आहे आणि तेल छान तापल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला भजे टाकायचे आहेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती छान असे हे भजे तळून घ्यायचे आहेत। खूपच टेस्टी बनतात, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा हे भजे। तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। पाहू शकता मस्त असे आपले भजे आता तयार आहेत। आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते। एकदम क्रिस्पी बनतात, टेस्ट पण खूपच छान लागते। जसे मुगाचे भजे बनतात ना तसेच हे ओल्या मटारचे भजे आहेत। हे पहा मस्त क्रिस्पी, टेस्टी आणि झटपट बनणारे ओल्या वाटाण्याचे भजे तुम्ही घरी एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते। हे पहा किती क्रिस्पी झालेत, मी तुम्हाला हे तोडूनही दाखवलेली आहे, लगेच तुटतात हाताने पण। आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते। थँक्यू फॉर वॉचिंग।